नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, जिल्हा न्यायालय भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. मित्रांनो, चला तर वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला असा आहे, आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे. प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2, जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. प्रश्न दुसरा असा आहे, 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न दुसरा असा आहे, 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर निरंजन राजा अध्यक्ष यांची 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्ण सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न तिसरा असा आहे, देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न तिसरा असा आहे, देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक 1 फेब्रुवारी या दिवशी तटरक्षक दिवस साजरा करण्यात येतो. प्रश्न चौथा असा आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने कितव्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे. प्रश्न चौथा असा आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने कितव्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3, 16व्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वित्त आयोगाची स्थापनेची मंजुरी दिलेली आहे. प्रश्न पाचवा असा आहे, भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. प्रश्न पाचवा असा आहे मित्रांनो, भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. ऑप्शन क्रमांक 4 क्रमांक दुसरा, भारत हा जगातील साखर उत्पादक देश आहे. प्रश्न सहावा असा आहे, राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती घटनेच्या कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे. प्रश्न सहावाचा आहे, राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती घटनेच्या कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1, 315 या कलमानुसार राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती घटना कलमानुसार करण्यात आलेली आहे. प्रश्न सातवा असा आहे, देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आलेले आहे. प्रश्न सातवा असा आहे, देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1, राजस्थान येथे देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे. प्रश्न आठवा असा आहे, जागतिक व्यापार संघटनेचे WTO मुख्यालय कोठे आहे. प्रश्न आठवा असा आहे, जागतिक व्यापार संघटनेचे WTO मुख्यालय कोठे आहे. ऑप्शन क्रमांक 1, जिनिव्हा येथे जगातील व्यापार संघटनेचे WTO मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. प्रश्न 9, कोणत्या दिवशी जगात मानवी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 9 असा आहे, कोणत्या दिवशी जगात मानवी दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2, 10 डिसेंबर या रोजी मानवी दिन साजरा केला जातो. प्रश्न 10, भारतात कोणत्या साली आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित करण्यात आला आहे. प्रश्न 10 असा आहे, भारतात कोणत्या साली आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3, 2005 या रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित करण्यात आलेला आहे. प्रश्न 11 असा आहे, जगातील सर्वाधिक अणुऊर्जा उत्पादक करणारा देश कोणता आहे. प्रश्न 11 असा आहे, जागतिक सर्वाधिक अणुऊर्जा उत्पादक करणारा देश कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 1, अमेरिका हा जगातील सर्वाधिक अणुऊर्जा उत्पादन करणारा हा पहिला देश आहे. प्रश्न 12 असा आहे, 2011च्या जनगणनेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचे नाव काय आहे. प्रश्न 12 असा आहे, 2011च्या जनगणनेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचे नाव काय आहे. ऑप्शन क्रमांक 1 ठाणे हा जिल्हा
सर्वाधिक लोकवस्ती असलेला जिल्हा आहे? प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणाला शेवटचा भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे, म्हणजे देण्यात आलेला आहे? प्रश्न 13वाच आहे, खालीलपैकी कोणाला शेवटचा भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2, भीमसेन जोशी यांना शेवटचा भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे, म्हणजे देण्यात आलेला आहे. प्रश्न 14वा, पंचायत राजची मूळ संकल्पना कोणाची होती? प्रश्न 14वा आहे, पंचायत राजची मूळची संकल्पना कोणाची होती? ऑप्शन क्रमांक 3, महात्मा गांधी यांची मूळ संकल्पना, पंचायत राजची मूळ संकल्पना महात्मा गांधी यांची होती. प्रश्न 15वा आहे, पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा लागू कुणी केला आहे? प्रश्न 15वा आहे, पुरातन वस्तू जतन करण्याचा कायदा लागू कुणी केला आहे? ऑप्शन क्रमांक 4, लॉर्ड कर्झन यांनी पुरातन वस्तू जतन करण्याचा कायदा लागू केला आहे. प्रश्न 16वा आहे, भारता सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? प्रश्न 16वा आहे, भारता सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? ऑप्शन क्रमांक 1, गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत समाज संस्थेची स्थापना केलेली आहे. प्रश्न 17वा, जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? प्रश्न 17वा आहे, जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3, मॉन्सिरम हे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. प्रश्न 18वा आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात भारताची राज्यघटना तयार करण्यात मागणी मांडण्यात आली आहे? प्रश्न 18वा आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात भारताची राज्यघटना तयार करण्याची मागणी मांडण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1, 1919 दिल्ली येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये भारताची राज्यघटना तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रश्न 19, ग्रामसभा हा घटक कशाचा मिळून बनलेला आहे? प्रश्न 19 असा आहे, ग्रामसभा हा घटक कशाचा मिळून बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2, गावातील सर्व जनता यांच्याकडून. प्रश्न 20, भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादक कोणत्या ठिकाणी होते? प्रश्न 20 असा आहे, भारतामध्ये सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? ऑप्शन क्रमांक 1, अकलेश्वर येथे भारतामध्ये सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन होते. प्रश्न 21, शांतिवन हे कुणाचे समाधी स्थान आहे? प्रश्न 21 असा आहे, शांतिवन हे कुणाचे समाधी स्थान आहे? ऑप्शन क्रमांक 2, पंडित नेहरू यांचे हे समाधी स्थान आहे. प्रश्न 22, भारताची प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणावरून निश्चित केली जाते? प्रश्न 22 असा आहे, भारताची प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणावरून निश्चित केली जाते? ऑप्शन क्रमांक 1, अलाहाबाद. प्रश्न 23, नेहरू रिपोर्टमध्ये कोणती मागणी करण्यात आली होती? प्रश्न 23 असा आहे, नेहरू रिपोर्टमध्ये कोणती मागणी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2, वसाहतीचे स्वराज्य याची पंडित रिपोर्टमध्ये मागणी करण्यात आलेली होती. प्रश्न 24, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली सथाल चळवळ कशाशी संबंधित आहे? प्रश्न 24 असा आहे, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली सथाल चळवळ कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1, आदिवासीच्या जमीन लागवडीशी. प्रश्न 25, हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? प्रश्न 25 असा आहे, हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3, न्यायमूर्ती रानडे